सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण दत्त जयंतीला कोणत्या गोष्टींचे दान करायचे आहे हे पाहणार आहोत. हे दान केल्याने गुरुकृपा होऊन तुमची सर्व कामे मार्गी लागतील. ज्योतिष शास्त्रात गुरु हा अतिशय शुभ ग्रह समजला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये अनेक समस्या अडचणींना सामोरे जावे लागते. कामामध्ये यश प्राप्त होत नाही. आपल्याकडे दानाला खूप महत्त्व आहे. दान हे असे कार्य आहे ज्याद्वारे आपण धर्माचे पालन तर करतोच, पण जीवनातील सर्व समस्यांमधून बाहेरसुद्धा पडू शकतो. कारण एखाद्या गरजू व्यक्तीला दान करणे हे सर्वात चांगले समजले जाते. दानाचे खूप जास्त महत्त्व आहे. दान केल्याने ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळणे देखील सोपे होऊन जाते. अन्नदान हे त्यामधील सर्वश्रेष्ठ दानसुद्धा समजले जाते. दान नेहमीच करत राहावे, जसे जमेल तेवढे करत राहावे. आज आपण दत्त जयंतीमध्ये कोणत्या गोष्टींचे दान करणार आहोत ते पाहूयात. दत्त जयंतीचा दिवस म्हणजे आपल्या गुरूंचा दिवस आहे. हा दिवस खूप शुभ व लाभदायक आहे. म्हणून या दिवशी जेवढे तुमच्याकडून सेवा, भक्ती, दानधर्म करता येईल तेवढे करा. कारण आजच्या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कामाचे परिणाम अनेक पटीने शुभदायक ठरतात. आजच्या दिवशी कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होण्यासाठी पिवळ्या वस्तूंचे दान जरूर करा. पिवळे वस्त्र, एखाद्या पिवळा खाद्यपदार्थ, केळी अशा कोणत्याही वस्तूचे दान तुम्ही या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मग मंदिरात देखील जाऊन करू शकता. या दिवशी भिजवलेली चणा डाळ व गूळ एकत्र मिक्स करून ते गाईला खाऊ घालावे. त्यामुळे अशुभ ग्रहांची स्थिती दूर होते व शुभ ग्रहांची स्थिती मजबूत होते. या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये केशर किंवा हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी व कपाळावर हळदीचा टिळा लावावा. तसेच या दिवशी यथाशक्ती अन्नदान देखील करावे. दत्त जयंती निमित्त जेथे कोठे महाप्रसाद असतो तेथे पैसे किंवा मग अन्नधान्य जरूर द्यावे. यावर्षी दत्त जयंती ही मंगळवारी आली आहे आणि मंगळवार हा दान करण्यासाठी अतिशय फलदायी दिवस समजला जातो. म्हणूनच या दिवशी लाल फुले, लाल चंदन, लाल कपडे किंवा यथाशक्ती तांब्याची भांडी दान करणे शुभदायक समजले जाते. मंगळवारी दान केल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो व भगवान हनुमानजींची कृपा देखील राहते. दत्त जयंती या दिवशी असल्याने दानाचे परिणाम चांगले होताना दिसून येतात. दत्त जयंती दिवशी तुम्ही कोणत्याही पिवळ्या वस्तूंचे, पिवळ्या पदार्थांचे दान करणे हे सर्वश्रेष्ठ आहे. तसेच महाराजांच्या नैवेद्यासाठी सुद्धा या दिवशी पिवळा पदार्थ जरूर बनवा. या दिवशी तुम्हाला जमेल तेवढे व जमेल तसे पिवळ्या वस्तूंचे, पदार्थांचे दान करा. देवासमोर नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार प्रार्थना करा की देवा, आमचे सर्वांचे सर्व चांगले कल्याण कर. आम्हा सर्वांना नेहमी चांगले आरोग्य दे. अशी प्रार्थना महाराजांसमोर तुम्ही नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.